ओंकारेश्वर. आपलं नाव सांगा बाबा अगोदर. नवनाथ शिवाजी खरबुजे. हां, महाराष्ट्र पुन्हा दौंड खडकी. असं आहे का? हां. आपण कोणाच्या प्रोत्साहनामुळे ही नर्मदा यात्रा चालू केली? हे पहिले लोक आलते ना आमचे महाराष्ट्रातले, किती लोक आले होते? 50 घालते. हां. ते बोलले परिक्रमा करा तुम्ही बी. म्हणजे काय सांगितलं त्यांनी बरं, कशामुळे परिक्रमा? अनुभव येतो आपल्याला परिक्रमा. काय अनुभव येतात? असा अनुभव आला तुम्हाला काय बाबा? अनुभव आला की चालताना का न मागता सर्व काही मिळून जाते. असं आहे का? रस्त्याची माहिती न सांगता होती. समाधानी समाधानी आणि असं आहे का? नर्मदा माया काय कमी पडून देत नाही. व्यवस्थित सगळं चाललंय. मग आता पण तुम्हाला रस्त्यात चालताना काही अनुभव आले का? अजिबात अनुभव आले का? मैयाचे काही अनुभव आले का? आपला रस्ता लक्षात नाही आला, समजा 2 रस्ते फुटले तर नुसतं नर्मदे हार केलं की कोणीतरी येऊन तिथं जागा दाखवते असा अनुभव आला. ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक. असं आहे का? ह्या रस्त्याने जावा. तुम्ही दुसऱ्या यात्रा परिक्रमा केल्या आहेत का दुसऱ्या? हो क्या आपल्या महाराष्ट्रात केलेत. महाराष्ट्रात आषाढी केल्या. वारी. त्या परिक्रमेमध्ये आणि त्या यात्रेमध्ये आणि या परिक्रमेमध्ये अंतर काय आहे बाबा? बराच फरक आहे. लय फरक. म्हणजे कसं फरक म्हणजे आता हे नर्मदा परिक्रमा आहे ना, हाजी. ही अनुभवाची आहे. हाजी. हा. अनुभव असा येतो की बाबा आपल्याला आपल्यात काहीतरी बदल व्हावा, हो. आपण सेवा करण्याचा भाव निर्माण होतो आपल्यात बी. म्हणजे आपण दुसऱ्यांची सेवा करू शकतो असा भाव असा निर्माण भाव होतो. निर्माण होतो. मन परिवर्तन होतं या मन परिवर्तन यात्रेमध्ये. होतं. या यात्रेमध्ये मन परिवर्तन. हो हो. बरं, मी आईचे काय अनुभव येतात का तुम्हाला? आईचे काय मैया कुठून काय दाखवते, काही दर्शन वगैरे देते, असं काही होतं का तुमच्या हो बरोबर? पुढं म्हणजे आता आपल्याला चुकल्यासारखं वाटलं, समजा आता आपण घाबरल्यासारखं एकटं राहिलो तर नुसतं नर्मदे हर म्हणलं तरी मोठा आधार होतो. समाधान. अरे बाबा, तुम्ही म्हणता ना एकटं कोणी नसतो. एक मी सांगतो, सदैव जेव्हा तुम्ही परिक्रमा उचलता तेव्हा या तुमच्या संगतीनं कायम स्वरूपाने असतात, सूक्ष्म स्वरूपात असते. सूक्ष्म स्वरूपात. हा, तुम्ही ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा त्या निर्माण झाल्या, तुम्ही जर इच्छा काही केल्या तर आई कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते पूर्ण करते. बरोबर. आई प्रत्यक्ष येत नाही, परंतु कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण करते. असं मी बरंच महात्मांचा तोंडून ऐकलंय आणि ते पाहतो पण नेहमी. याच्या नंतर तुम्ही कोणत्या आश्रमात थांबले होते बाबा? धडगावच्या आश्रमात. बरं, मला हे सांगा, हे सुलपानीजाडी नर्मदा आश्रम आहे, या आश्रमात ते सेवा देणारे कसे आहेत? एकदम व्यवस्थित आहेत. इथं भोजन प्रसादाची व्यवस्था कशी असते? व्यवस्थित. आमचे भोजन बनवणारे ते महाराज आहेत, ओंकारदास महाराज आहेत. ते कायमस्वरूपी इथं 24 तास सेवा देतात. स्वतः करतात. कष्ट नाही करतात, सेवा करतात. याला कष्ट नाही म्हणतात बाबा, सेवा करतात. सेवा ही भाव निर्माण होणे. हा, कारण परमेश्वराला पाहण्याच्या काहीतरी 4-5 मार्ग आहेत. तन, मन, धन. तन ज्याच्याने पैसा असेल, जो व्यक्तीने देऊ शकतो, मी परमेश्वराच्या रस्त्याला त्याला काहीतरी पैसा देऊ शकतो, ती परमेश्वराने धन म्हणून सेवा केली. मनाने कसं आहे की मन एखाद्या बसून गेला, एखादा नर्मदे हर करून बसून गेला आईच्या स्वरूपात, ती सर्वात चांगली सेवा म्हणजे मनची सेवा आहे. आणि राहिली तिसरी म्हणजे तन म्हणजे ह्या तनाने, फक्त या शरीराने परिक्रमावासींची सेवा. नंतर दुसरं जीव असेल, कोणताही जीव असेल, तो असं नाही की मनुष्य असायला पाहिजे, हात जातीचा असायला पाहिजे, तो जातीचा असायला पाहिजे. हे तन मन धनाचे हे सेवाचे प्रकार आहेत. कुठल्याही एकाला पकडायचं आणि करायचं. कारण ह्या परमेश्वरा पावत पोचण्याचा रस्ता आहेत. म्हणजे बरेचसे कोणी असे पूर्वी महात्मा होऊन गेले, कोणी सेवेमध्ये तन सेवेमध्ये प्राप्त करून घेतलं परमेश्वराने, कोणी नाचून प्राप्त करून घेतलं, कोणी गाऊन प्राप्त करून घेतलेले, असे वेगवेगळे प्रकार आहेत ना. हा, बरोबर आहे बाबा. आपण कुठले आहे बाबा? धाराशिव जिल्ह्यातले. हा, आपलं नाव सांगा बाबा. माणिकराव त्र्यंबकराव ढेंगळे पाटील. हा, आपली पहिलीच परिक्रमा का? दुसरी परिक्रमा. पहिली परिक्रमा केव्हा केली बाबा? भरपूर. मग या पहिल्या परिक्रमात काय अनुभव आला ना, त्या परिक्रमात काय अनुभव? म्हणजे काय थोडं अनुभव हिथं चमकत होतं मणक्याचा आजार, ते कायमस्वरूपी राहिला. ज्याला बाकीचं समाधानी, शांतता, समाधान. बाबा आपलं नाव सांगा. आपण रामेश्वर नामदेव दनगो,
आपण कुठून आहेत बाबा? जाफराबाद तालुका, हा, जिल्हा जालना. आपण सर्वात वयस्कर दिसतं याच्यामध्ये. आपली हे बाकीचे लोक आपले ऐकतात का बाबा? आपण मोरख्यासारखं दिसतं, म्हणजे काय म्हणतात त्याला ते, हा गँग मालक हा असं गँगचे मालक आहेत ना बाबा? नाही, मला वाटतं तुम्ही त्या सर्व गँगला चालून म्हणजे मेन बॉस आहेत, कॅप्टन आहेत असं. कॅप्टन आमचे कॅप्टन असं वाटतं मला बाबा. ऐकते. तुमचे कॅप्टन आहेत, म्हणजे ही टीम आहेत परिक्रमाचं निघालेली, त्याचे कॅप्टन आहेत तुम्ही. बाबा तुमचा काय अनुभव आहे एखादा? असं आमचे चालण्या रस्त्याचे असेच अनुभव आहे की एखाद्या बरं आपलं नाही सुचायला लागलं किंवा कोणी आलं नाही तरी बी आपल्याला मार्ग ते दिसतोच. काही मार्ग तरी दाखवतोच. एखादा धुडकं म्हणा, काहीतरी हिंद्यानी सापडतीच. अजून बाकी काय हा. तुम्ही असं ऐकलंय की तुम्ही काहीतरी गाता पण म्हणे, नाही मी काय अभंग वगैरे गाता नाही म्हणे. तसं काही नाही का? नाही, काहीच येत नाही म्हटलं का तसं काही गाता वगैरे असेल तर नाही काही असं काही येत नाही का? आईचं एखादं भजन आहे की जे नाही काही काहीच नाही. नर्मदे असे? नर्मदे हा, चला ठीक आहे, तिच्यात सर्व आहे. एक नाव घेतलं तिच्यात सर्व ते येणार आहे. ओम नमः शिवाय चालते आपलं. हे काही दोन्ही आपलं. बाबा आपण सर्व इथं आला, आपण ही मुलाखत दिली, याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद आहे. नर्मदे हर.